अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आता मी तुम्हाला कॅलरी कॉन्शियस अशी पकोडा कढी करून दाखवणार आहे। तर चला मग आपण बघूया त्याला काय काय साहित्य लागते। पकोडा करण्यासाठी मला डाळीचं पीठ लागणार आहे, बारीक चिरलेला कांदा, क्रश केलेलं आलं आणि क्रश केलेली हिरवी मिरची, कोथिंबीर लागणार आहे। कढी करायला मला मिरच्या, हिंग, मीठ, कढीपत्ता आणि लसूण, जिरं, मोहरी आणि कढीत घालायला थोडीशी हळद आणि कढी म्हटल्यावरती ताक हे आलंच म्हणून ताकही ते करून ठेवलेलं आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया। हां, आता आपल्याला इथे ताक कढी करायची म्हटल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ लागणार आहे, ते त्याला ताकाला लावून घ्यायचं आहे। आणि त्यात थोडीशी हळद घालायची आहे म्हणजे त्यातला पिवळा रंग येईल कढीचा। ते ताक जरा चांगलं घुसळून घ्यायचं। चला तर मग हे आता मी बाजूला ठेवते आणि आपल्याला थोडं ताक वेगळं पण लागणार आहे। आपल्याला पकोडे करायचे तर मग त्याच्यासाठी आपल्याला ते पकोडे ताकातल्या पाण्यामध्ये उकळवायचे, म्हणजे आपल्याला त्याच्यात ताक लागेल आणि पाणी घालायचं आहे। पाणी छान भरपूर घालायचं आहे। पाणी घालून घेतलं आता हे असं आपल्याला थोडंसं एक गरम करायचं, म्हणजे उकळी येऊ द्यायची याला। तर आपण उकळवायला ठेवूया इथे। हे उकळेपर्यंत आपण इथे आता पकोड्याची तयारी करून घ्यायची आहे। पकोडा आपल्याला करायचा आहे तर थोडीशी त्याच्यात हळद लागणार आहे, हळद घालतोय आपण। आणि बारीक क्रश केलेलं आलं आहे हे पण आपल्याला त्याच्यात घालायचं आहे। हिरव्या मिरच्या, कांदा घालायचा, मीठ घालायचं आहे याच्यात आणि थोडी कोथिंबीर। ही आपल्याला आता पीठ असं कालवून घ्यायचं छान। ह्यात आधी कांद्याला जेवढं पाणी असतं त्याच्यातच आपण खरं तर भिजवायचं आहे, लागलं तरच पाणी घालायचं, नाही तर घालायचं नाही। इथे आपल्याला उकळी आले पाण्याला, आपण थोडं गॅस बारीक करूया। आपल्याला इथे थोडं पाणी लागणार आहे, तर थोडं पाणी घालायचं, जास्त घालायचं नाही आहे। साधारण आपण भजीचं पीठ कसं भिजवतो त्या पद्धतीनेच भिजवायचं आहे। ते बघा हे अशा पद्धतीने भिजवलेलं आहे आता आपलं पीठ। आता त्याचे छोटे छोटे गोळे आपण हे ताक जे उकळवायला ठेवलं आहे त्याच्यात आपण घालणार आहोत। करता करता मला कसं एक मध्येच काहीतरी सुचतं, तर मला आता पटकन आता सुचलं जर आपण ओवा घालूया याच्यामध्ये। तर आपण मला लक्षात आलं की आपण ओवा घातला तर, म्हणून लक्षात आलं, म्हटलं चला पटकन ओवा घालून घेऊया। तर थोडा क्रश करून ओवा घालायचा, अजून छान लागेल। म्हणजे ही आत्ता सुचलेली आयडिया आहे मला। तर त्याचे छोटे छोटे गोळे करून आपण या ताकात घालणार आहोत। अगदी गोळे छोटे छोटे करायचे, कारण ते फुगून असे मस्त मोठे होतात, त्यामुळे फार मोठे घालायचे नाही। तर आता असे आपले पकोडे याच्यात घालायचे आणि मग छान उकळी आली की ते असे फुलून वर येतील। फुलून येईपर्यंत आपल्याला वाट बघायची। आता आपले हे पकोडे इथे तयार होत आहेत, ते होत आहेत तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया। आपल्याला कढी करायची आहे। मी पकोडे या गॅसवरती ठेवते बारीक करून, म्हणजे ते शिजत राहतील, व्यवस्थित पकोडे बनतील, ते तयार होतील। तोपर्यंत आपण या गॅसवरती आता इथे
कढीची तयारी करते. कढीला आपल्याला तेल लागणार आहे. आता ह्यात आपल्याला मोहरी घालायची. मोहरी तडतडली की हिंग. मोहरी तडतडायला सुरुवात झाली, हिंग घालायचा. कढी आहे म्हटल्यावरती जरा जिरं जास्त घालायचं, कारण जिरं दाताखाली आली की कढी फार सुंदर अशी छान आणि टेस्टच छान येते. आणि मला खूप आवडतं जिरं जास्त कढीमध्ये. लसूण घालायचं आहे. लसूण थोडासा असा गुलाबी रंगापर्यंत परतायचा आहे, जे त्याला छान लसणीचा वास लागतो कढीला छानसा. मिरची घालायची. कढीपत्ता घातलेला आहे. आता इथे आपल्याला हे ताक जे आपण घुसळून ठेवलं होतं त्यात हळद वगैरे घालून, ते आता आपण इथे घालणार आहोत. पाणी लागेल आपल्याला. मीठ घालायचं आहे. आणि कढी म्हणजे दही थोडे आंबट वगैरे असलं तर आपल्याला थोडी साखर घालावी लागते. तर थोडी साखर घातली की आंबट गोड अशी छान चव येते कढीला. म्हणून थोडीशी साखर घालायची, जास्त घालायची नाही. साधारण 1 चमचा अशी घातली तरी बास आहे, पुरे आहे. आता आपले इथे पकोडे रेडी झालेत. हे असे फुलून छान असे वर येतात, म्हणजे शिजलेत. आता ह्या पकोड्यांना आपल्याला या कढीमध्ये ट्रान्सफर करायचे आहेत, इकडून इकडे. यातलं पाणी घालायचं नाही, फक्त पकोडे काढून घ्यायचे आणि ते ह्याच्यात ट्रान्सफर करायचे. आणि मग या कढीला छान उकळी. आता हे असे पकोडे याच्यात घालायचे आणि मग छान उकळी काढायची. याला मस्त उकळी काढायची. कढी फार छान लागते ही, बघा एकदा करून. आणि मी ताकात पकोडे शिजायला लावले, त्याचं कारण असं की थोडंसं आंबटपणा येतो त्या पकोड्यांना, की ते पकोडे खायला फार छान लागतात. म्हणून जरा ताकामध्ये उकळून घेतले की कढी पण छान लागते, पकोडे पण आपण जेव्हा खातो पकोडे त्यातले काढून, तर त्याला थोडंसं आंबटपणा असा आलेला असतो. आता याला छान उकळी आणूया आपण. आता आपली ही कढी रेडी झालेली आहे. ही कॅलरी कॉन्शियस कढी मी का म्हणाले, कारण हे पकोडे आपल्याला तेलातही तळता येतात. तेलात तळून केलेली कढी वेगळी लागते. ज्यांना तेल खायचं नसतं जास्त, त्यांना ही कढी फार उपयोगी असते. म्हणजे याच्यामध्ये तेलाचं प्रमाण कमी वापरलं जातं, म्हणून ही कॅलरी कॉन्शियस कढी असं म्हणतात. आणि बघा आता तुम्ही ही कढी करून कशी झाली आहे, ती कशी तुम्हाला वाटते. फार सुंदर लागते. आणि व्हिडिओ आवडल्यास मला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा ही कढी तुम्हाला आवडली की नाही. चला तर मग पुन्हा भेटूया. बाय.